ते हॉलमध्ये तंबोरा काढून बसणं वगैरे ते आमच्याकडे शक्य नव्हतं. आणि मग माझं फार असं एमही नव्हतं की मला ते व्हायचंच आहे, त्याच्यामुळे वाईटही वाटलं नाही. पण योग्य ठिकाणी योग्य वेळेला त्याचा उपयोग करते, तर त्याच्यामुळे तो एक आनंद होता. परवा शुभदा दादरकर आमच्याकडे आल्या होत्या आणि त्या संस्काराच्या कामासाठी आल्या होत्या. तर त्यांना काय कपडे बिपडे होते म्हणून आमच्याकडे आलं होते. त्यामुळे सुमेधाताई तुम्ही एका नाटकात काम करा का म्हटलं, छे नाटकात कामं करणं वगैरे दूर, तुम्हाला बरोबर परफेक्ट रोल आहे म्हटलं. ते मी आधी नाटकात कामं वगैरे केलेली आहेत. एखादं गाणं म्हणणं ठीक आहे बसवून आपण म्हटलं, पण थोडासा उत्साही स्वभाव, कारण ते म्हणतात ना प्रेरणा, की आज कोणी पाहुणे कसे नाहीत, असं ती सवयच लागून गेली की आज घर भरलेलंच. मुलांनाही वाटतं, मग मला सुना तुम्ही कसं सगळ्यांना एवढं, माझ्या मैत्रिणी म्हणतात तुमच्या लक्षात कसं राहतं की हे कोणाचे पाहुणे आहेत. आता सुनांच्या मैत्रिणी येतात, त्यांचे नातेवाईक येतात, पण म्हटलं नाही की घर मोठं आहे, वी आर ऑल आर इंडिपेंडंट, त्याच्यामुळे वी आर व्हेरी हॅपी, आनंदी घर आहे. याचंच मी सांगतो, त्यांना रागज्ञान चांगलं आहे. रागज्ञान त्या सकाळी रागावतात, दुपारी रागावतात, संध्याकाळी रागावतात. आम्हाला खरं नाही वाटत. बघा सगळे राग त्यांना येतात. ते चान्स सोडत नाहीत अजूनही. बरं, शेवटचे 2-3 प्रश्न, पण हे रॅपिड फायर टाइप्स. तुमचं आवडतं नाटक? एखादं गाणं म्हणून नाही, नाटक. तुम्ही म्हणालात ना नाटक आवडतं नाटक. नाटक सगळी संगीत नाटकं, सगळी संगीत सगळी पाहिली आहेत. हो, कारण काय 8 दिवस ठाण्यात महोत्सव होता आणि डॉक्टरांचा आत्तेभाऊ किती 15-20 वर्ष झाली आणि त्यांना वेळ असायचं, ते त्यांची बायको आले होते. मग आम्ही 8 दिवस तिकडं जायचं, डॉक्टर प्रॅक्टिस करून यायचे, पण पूर्ण की ते 8 दिवस संगीत नाटकाचं आमच्यावरती प्रभावच होता त्यावेळेला. मग त्या नाटकाची थीम इतकी छान असायची, काहीतरी फ्रुटफुल मिळायचं. संगीत शारदा सुद्धा, की तसं त्या नाटकातून काहीतरी आपण शिकून बाहेर पडायचं. असं थिल्लरपणा नव्हतं, हँग हो असं नव्हतं. डॉक्टर, तुमचा आवडता चित्रपट? अरे बापरे, बरेच चित्रपट आवडतात. आम्ही पहिला सिनेमा पाहिला होता जगाच्या पाठीवरती मला आवडला त्यावेळेला. तुमचं आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक एखादं पुस्तक पु ल देशपांडेंचं. पु ल देशपांडे. वेळ मिळाला थोडासा, नाही भरपूर क्वचित आहे, असं होणं कठीण आहे, पण तरी मिळाला तर तुम्ही काय, व्हॉट वुड यू प्रिफर टू, म्हणजे हाऊ वुड यू प्रिफर टू स्पेंड दॅट टाइम? रीडिंग. तुमचा आवडता पदार्थ? बासुंदी. नवऱ्याचं डोकं खाणं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. अति झाला की खाते डोकं. प्रश्न विसरले मी आता. पण मला वाटतं घरोघरी मातीचे चुले असतात. मान्य. तुमचा आवडता पदार्थ? आता माझ्या अंगावरनं कळलं असेल, सगळं खातो मी. शाकाहारी. कारण पूर्ण ऐकत नाहीत म्हणून. तुमचा आवडता अभिनेता? मला अभिनय अजिबात येत नाही. मग तुमची आवडती अभिनेत्री हा प्रश्न होता. ते बरोबर सगळी नाटकं करू शकतात. मग तुमची आवडती अभिनेत्री साहजिकच असं बोल दाखवाल का तुम्ही, तर हा प्रश्न खारीज करते. नाही, अभिनेत्री पण आहे ना. मी आता पूर्वी मीना कुमारी खरंच त्या काळाला ती जास्त हे होती. आत्ताच्या याच्यात तसं काही सांगता येणार नाही. नाही, माधुरी दीक्षित आहे किंवा माधुरी दीक्षित त्यांचं नाव चालेल, हरकत नाही. माधुरी दीक्षित. सगळ्यात सांगू का, हल्ली त्या हास्य जत्रामध्ये कोण असतात त्या, ती कोण, नम्रता. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी आवडते. तिला कॉलेजला बोलवायला पाहिजे, म्हणजे बोलवू, नातवंडांना पाठवते, येतील त्या. हसती खेळती मुलाखत, ज्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या. मध्ये मध्ये डॉक्टर त्यांची चांगलीच खिल्ली उडवायची आणि मुक्त मनाने त्याही अत्यंत प्रेमाने या सगळ्या गोष्टींचा स्वीकारही केलाय. या मुलाखतीची आपण शेवटाकडे वळतोय. आपल्याकडनं एक गीत खास डॉक्टरांसाठी डेडिकेटेड. ते मी प्रॅक्टिस करताना डॉक्टरांना ते गाणं आवडलं होतं. आता 1-1.5 वर्ष मी काही म्हटलं नाही आहे, पण एक प्रयत्न करते. कालच मला ते आठवलं. बावनखळी नाटकातले विद्याधर गोखले आणि संगीत दिलं यशवंत देव. प्रीतीचा
जो मला लाभला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, जीवना दिव्यतम गंध ज्याने दिला, जीवना दिव्यतम गंध ज्याने दिला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, मला लाभला, मला लाभला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला. नच सुखे नच सुखे नच सुखे जो कधी ग्रीष्म दावानली, नच सुखे जो कधी ग्रीष्म दावानली, नच झळे तो कधी शिशिर हिम वादळी, नच झळे तो कधी शिशिर हिम वादळी, या मनोभूमीवर, या मनोभूमीवर सहज जो बहरला, या मनोभूमीवर सहज जो बहरला, जीवना दिव्यतम गंध ज्याने दिला, जीवना दिव्यतम गंध ज्याने दिला, प्रीतीचा कल्पतरू, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला, मला लाभला, मला लाभला, प्रीतीचा कल्पतरू जो मला लाभला. वा वा वा, क्या बात आहे. आणि इथेच ही मुलाखत आपण संपत आहोत, पण तत्पूर्वी फक्त 2 ते 4 ओळी माझ्याकडनं या जोडप्यासाठी आणि या सहप्रवासासाठी. बाकीबाब बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर हे गोमंतकातले फार सुप्रसिद्ध असे कवी. तर त्यांची ही कविता आहे, देखणे असं या कवितेचं नाव आहे, यांना समर्पित. देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे वा गोरटे या मोल नाही फारसे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहळे. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य झाले कोवळे. देखणे ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून देखील स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. धन्यवाद. तुम्हाला नमस्कार. चला. आणि यानंतर पुढच्या कार्यक्रमाच्या मध्ये आय गेस अर्ध्या तासाचा 10 मिनिटाचा मध्यंतर राहील. आपण पुन्हा भेटूयात स्वरसंध्या या कार्यक्रमासाठी. कॉफी पाहिजे.